बारामतीच्या नगरपरिषदेची निवडणूक अपिलाच्या कारणावरून पुढे गेली आणि तब्बल 20 दिवसांचा कालावधी पुन्हा वाढल्याने बारामतीतील नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काहीशी सुस्ती आली आहे. पण बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं हटके पद्धतीनं प्रचाराला सुरुवात केली आहे. बारामतीत काल दुचाकीवरून प्रवास करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी वेगवेगळ्या चौकात वेगवेगळ्या ठिकाणी चाय पे चर्चा करत बारामतीतील युवकांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. बारामतीतील विविध चौकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून चहाचे वेगवेगळे कट्टे तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सकाळी आणि संध्याकाळी बारामतीतील मोठ्या प्रमाणावरील युवक वर्ग, नोकरदार वर्ग तसेच इतरही मित्रपरिवार या ठिकाणी बसून वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो आणि त्यामुळेच हे कट्टे बारामतीत फुलले आहेत. अशा 8 चौकामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी त्या प्रभागातील उमेदवारांसोबत या युवकांशी नागरिकांशी चर्चा करत बारामतीतील नगर परिषदेच्या संभाव्य योजनांसंदर्भात चर्चा केली. त्याचबरोबर बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीतील एकूणच परिस्थितीशी देखील त्यांनी युवकांशी संवाद साधला, युवकांची मतं जाणून घेतली आणि त्याचबरोबर बारामती शहरात नोकरीच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं येणाऱ्यांशीही संवाद साधत त्यांच्या बारामतीकडून असलेल्या अपेक्षा आणि बारामतीच्या संदर्भातील त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न सचिन सातव यांनी केला. बारामतीशी निगडीत प्रत्येक घटक हा बारामतीच्या जडणघडणीत आणि विकासात योगदान देत असतो. त्या प्रत्येकाची या संदर्भातील मतं काय आहेत आणि विकासाविषयीच्या त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला जात आहे. राष्ट्रवादी मिलन परिवार या योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवला जात असून राष्ट्रवादीच्या वतीनं नगर परिषदेच्या प्रचाराचाही हा एक भाग म्हणून याकडे पाहिलं जात आहे. सचिन सातव यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन थेट नागरिकांशी मिसळून त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा देखील प्रयत्न या निमित्ताने करण्यास सुरुवात केली आहे. आणि
तुम्ही कुठं काय जागा